नमस्ते सर्वांना, मी सुरेखा. माझ्या चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. हर हर महादेव. आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. तर घरीच महादेवाची सोपी आणि व्यवस्थित पूजा विधी कशी करायची हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज मी सकाळी लवकर उठून मी पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान केले आणि ते आपल्या घरामध्ये पण शिंपडायचे थोडे. हा दिवस खूप शुभ आणि पवित्र मानला जातो. त्या घरावरती शिवशंकराची सुख समृद्धी असावी आणि त्यांचे आपणाला भरपूर आशीर्वाद असावे यासाठी ही पूजा करते. तर चला मग आपण पाहू. सर्वात अगोदर दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करायची. त्यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीचे अभिषेक करायचे. असे 5 वेळा जलने आणि 5 वेळा पंचामृतने करायचं. सगळे झाल्यानंतर स्वच्छ कापड्याने त्यांना व्यवस्थित क्लीन करून स्वच्छ करून घ्यायचं. नंतर अक्षदा ठेवून गणपतीची मूर्ती ठेवायची आणि साची वस्त्रमाल लावायची, अर्पण करायची. समोर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवायचा. ही पूजा मी देवासमोर केलेली आहे. गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर शिवलिंगीचा पण अभिषेक करायचा. शिवमूठ पूजा 5 वेळा जल 5 वेळा पंचामृताने करायचं. आणि ही पूजा करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असे म्हणायचे. हे आता एका स्वच्छ कपड्याने मी पुसून घेतलं आणि आपले पान या दिवशी उलटे ठेवून त्यावरती शिवलिंग ठेवायचे. खरं तर या दिवशी गोकर्ण किंवा धोत्र्याचे फूल ठेवतात. तर माझ्याकडे जे आहेत ते ठेवलेत. तांदूळ मुठीमध्ये ओले करून आकाशाच्या दिशेने वरती असं करून त्यामध्ये शिवमुठीतील 3 वेळा एक मंत्र म्हणायचा. शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठेश्वरा. त्यानंतर बेलपत्र उलटा ठेवलाय, तुम्ही पाहू. भूती किंवा भस्म लावायचं. इथे कोणी कोणी अन्नपूर्ण मातेची पण पूजा करतात. तर अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे. तर माझा आज दिवसभर उपवास आहे. तर मी आज संध्याकाळी काहीतरी जेवण सात्विक बनवून जेवणार आहे साधं. तर अशी पूजा तुम्हीही करा, कारण या दिवसामध्ये अशी पूजा केल्यानंतर आपल्या ज्या काही प्रार्थना आहेत त्या लवकर पूर्ण होतात. त्याची पूजा झाल्यानंतर मी देवघराची पण पूजा केली आणि संध्याकाळचा दिवा लावला. मी दारासमोर रांगोळी काढलेली. आज एकदम घर प्रसन्न वाटत होतं. असंच आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. 2 वर्ष केले नव्हते, एक प्रेग्नन्सीच्या वेळेस आणि डिलिव्हरी. आता ह्या वर्षी म्हटलं करूयात. इथे तुळशीला पण नैवेद्य दाखवून घेतला. चला आता आपली पूजा सगळी झालेली आहे आणि इथं मला आरोही कुंकू लावते. आरोहीला भस्म लावला, किट्टूला लावला आणि किट्टू मला लावते. आमच्या घरामध्ये ह्या दोघींची खूप मस्ती असती. ते वाटीमध्ये मी चुरमुऱ्याचा प्रसाद ठेवलेला, तर ते एकमेकींना चारतायत, पाया पडतायत. आता दिवसभर तर उपवास होता. म्हटलं आता जेवण काय बनवायचं. तर इथं मी थोडी गोड खिरेचा प्रसाद केलेला तो खाल्ला. आता रात्रीची तयारी जेवणाची. इथं पुरीसाठी मी कणिक मळून ठेवलं, शिरा बनवला. डाळ तर तुम्ही पाहिलंय बनवलेलं. तर आमच्या किट्टूचं पण मध्ये मध्ये असतं. तर मी जेवण भरवलं. म्हटलं मग लागलीच आपण पुरी पण करून घेऊयात, कारण एकटं असल्यामुळं ना मला सगळं अरेंज करूनच करावं लागतं. पण माझ्या किट्टूच्या मूडनुसार असतं कामाचं. आणि आले मग ते त्यांना बोललं की तुम्ही शूट करा. तर ते म्हणतायत, मला चिडवतायत की पुरीसारखंच तू पण फुगले. असती मजाक मस्ती कधी कधी. तर आपल्या पुऱ्या रेडी आहेत. तर चला आता मी पिवळा बटाटा बनवून घेते. तिला खूप आवडतो. मग आज जेवणामध्ये आहे ना भरपूर बनवलेला आहे. वरण, भात, पुरी आणि पिवळा बटाट्याची भाजी. तर एवढं सगळं तयार झाल्यानंतर मी देवाला नैवेद्य दाखवून घेतला खाली. पण भगवान शंकरांना कापूर आरती खूप प्रिय आहे आणि त्यांनीच आरती करतात. मग मी त्या आरतीला घेतले.
नंतर गणपतीची आरती केली. चला, आजचा दिवस माझा असा गेला आणि तुमचा कसा गेला हे कमेंट करून नक्की सांगा. तर या सगळेजण उपवास सोडायला, आता मी उपवास सोडते. सगळं करत असताना मला प्रत्येक वर्षी माझे जे बालपण जिथं गेले ना तिथल्या काही गोष्टी आठवतात. माझी आजी ना ते आपली गव्हाचं कणिक असतं तर त्याचा मलिदा बनवायचा. आमच्याकडे तिकडं गावाकडे मलिदा म्हणतात. तर मला ते खूप आवडायचा. त्याच्यामध्ये दूध टाकून तूप टाकून मी खायची. मला भरपूर आवडायचं. तर मला तिची आज खिचडी तर प्रचंड. तर असतात काही अशा आठवणी. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या.